जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि माता जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हे भगवे रक्त भगवा ध्यास भगवेच ध्यान जनतेसाठी अहोरात्र जीवाचं रान भगवे रक्त भगवा ध्यास भगवेच ध्यान जनतेसाठी अहोरात्र जीवाचं रान सैनिक सच्चा नाही एकनाथ शिंदे समान एकनाथ शिंदे समान एकनाथ शिंदे समान बाळासाहेबांची आता धनुष्यबाण आता धनुष्यबाण आता धनुष्यबाण हो आता धनुष्यबाण मालेगाव महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात आपल्या प्रभाग क्रमांक 10 चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अ गटातून माननीय जान्हवीताई जगदीश ज्यांना आपण पप्पू कासवे बोलतो, याला ओळखतात का ताई? ओळखतात का? कोणाचाही सुखदुःखाचा विषय असू दे, दवाखान्याचं काम असू दे, कुठेही काही घटना झाली, अर्ध्या रात्री 5 मिनिटांमध्ये धावून जाणारा पप्पू कासवे त्यांच्या सौभाग्यवती जान्हवीताई या ठिकाणी अ गटातून उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यांची निशाणी काय आहे? काय निशाणी आहे ताई? जोरात बोललं पाहिजे ना. धनुष्यबाण. ब गटातून दिनेश कमलाकर ठाकरे, दिनेशजी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायम लढत असतात. कष्टकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून सतत संघर्ष करत असतात. पाण्याच्या प्रश्नावर नेहमी काम करणारा हा एक चांगला धडाडीचा कार्यकर्ता, त्यांनाही या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची निशाणी काय आहे ताई? काय निशाणी आहे? धनुष्यबाण. क गटातून आपल्या उमेदवार आहेत हर्षिताताई भारत लाडके. भारत लाडके साहेबांना ओळखता? आपल्या शेजारच्या नगरमध्ये राहणारे भारतजी लाडके गेल्या अनेक वर्षांच्या पूर्वी साधा एक बांधकाम कामगाराचा बिगारी म्हणून कामाला लागले. गवंडी म्हणून कामकाज केलं. अतिशय कष्टाने प्रगती केली. आजपर्यंत हजारोच्या संख्येने घरांचं काम लाडके साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झालेलं आहे. कोणाचाही सुखदुःखाचा विषय असू दे, गोरगरिबांचा विषय असू दे, कोणाचं दवाखान्याचं काम असू दे, कुठे काही घटना झाली की बाबा तू काळजी करू नको, चल हे घे आणि तू कामाला लाग, असं म्हणणारा लाडके आज आपले त्यांची कन्या
या ठिकाणी उमेदवार म्हणून शिवसेनेने दिलेले आहेत. त्यांची निशाणी काय आहे? धनुष्यबाण. आणि आपले ड गटातून उमेदवार आहेत विशाल दिलीपजी पवार. आपल्या सर्वांना माहिती आहे कॅम्प म्हटलं की सर्वांना आठवतात माननीय दिलीप अण्णा पवार. कोणाचाही सुखदुःखाचा विषय असू दे, गेली अनेक वर्ष महानगरपालिकेच्या माध्यमातून या कॅम्प आणि आपल्या मालेगावच्या विकासासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतलेले आहेत. आज कैलासवासी दिलीपांना आपल्यामध्ये नाहीत, परंतु माननीय दिलीपांना पवार साहेबांनी जो समाजसेवेचा वसा त्यांच्या संपूर्ण हयातीमध्ये केला, तोच वसा पुढे नेण्याचं काम आपले विशाल आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी पुढे नेत आहे. त्यांची निशाणी काय? धनुष्यबाण. आणि म्हणून आपण सर्वांनी धनुष्यबाणाला आशीर्वाद द्यावे ही विनंती. पॅनल टू पॅनल, चारीच्या चारी धनुष्यबाणाचे उमेदवार आपण निवडून द्या ही विनंती करायला मी आज आपल्या या ठिकाणी आलेलो आहे. तसं जर म्हटलं, प्रमोद आता सांगत होता, छत्रपती शिवाजी महाराज नगर जर म्हटलं तर मला वाटतं की अर्ध नगर तर लहानपणापासून आम्ही सोबत होतो आणि गेल्या अनेक वर्षांच्या पासून हे एक माझं घरच आहे असं म्हटलं तर काय वावगं होणार नाही. या निवडणुकीच्या काळामध्ये आपले अनेक पदाधिकारी उमेदवारीच्या साठी इच्छुक होते. आताच्या उमेदवारांच्या एवढेच तोलामोलाचे कदाचित जास्ती काम आहे, काहींचं कमी काम असेल, तेही इच्छुक होते. मग त्याच्यामध्ये माननीय शिवाजी भाऊ बागुल साहेब असतील, माननीय प्रमोदजी पाटील साहेब असतील, माननीय सुनीलजी काळे साहेब असतील. शेवटी उमेदवार 4 द्यावे लागतात. काही त्या ठिकाणी कायद्याप्रमाणे आरक्षण असतं आणि म्हणून त्या ठिकाणी पक्षाला निर्णय करावा लागला. परंतु मला आज आनंदाने सांगायचं आहे, जरी आपल्या इच्छुक पदाधिकारी उमेदवारांना त्या ठिकाणी संधी मिळाली नाही, तरी त्यांनी स्वतःहून माघार घेतली आणि आज आपल्या पक्षाचं प्रतिनिधित्व तेच त्या ठिकाणी करताय. सर्वांना मी सांगू इच्छितो, आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही. जेवढा मान सन्मान नगरसेवकांना मिळतो तेवढाच मान सन्मान किंबहुना त्याच्यापेक्षा जास्तीचा सन्मान या सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिला जाईल. आज आनंदाची गोष्ट आहे, आदरणीय सोमा अण्णा गवळी साहेब, की ज्यांना काही नेत्यांनी गेले 2-5 वर्ष खोटे आश्वासन देऊन तुम्हाला आम्ही उमेदवारी देऊ, तुमच्यासाठी असं करू तसं करू, अशा पद्धतीने खोटं सांगितलं आणि जेव्हा उमेदवारी देण्याची वेळ आली, अगदी निश्चित झालेलं त्यांचं तिकीट शेवटच्या क्षणाला काढून ते दुसऱ्याला दिलं. आणि माननीय सोमा अण्णा गवळी, की वय किती आहे साहेब तुमचं? 72. ते सांगायचे की कदाचित मला ही शेवटची संधी आहे, परंतु त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या कामावर पाणी फिरवून त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी न देता
दुसऱ्याला दिली. आणि म्हणून आज आदरणीय सोमा अण्णा गवळी साहेब असतील, थोड्याफार कमी अधिक फरकाने का होईना, परंतु शरदजी पान पाटील साहेब तुमची तशीच गत आहे का नाही? तुम्ही राबले, अनेक कार्यक्रम केले, अनेक सेवाभावी उपक्रम केले, परंतु जेव्हा उमेदवारी देण्याची वेळ आली मला वाटतं की तुम्हाला संधी न देता दुसऱ्याला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि म्हणून त्यांच्या सोबत आमचे जे काही शिवसेनेमध्ये ज्यांनी प्रवेश केला, आदरणीय सोमा अण्णा गवळी साहेब असतील, शरदजी पानपाटील असतील आणि अनेक शाखा प्रमुखांनी जो शिवसेनेत प्रवेश केला, त्या सर्वांचं मी स्वागत करतो, त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या भागाच्या विकासाचं काम, सुखदुःखाचं काम केलं जाईल, हे मी अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो. आपल्या मालेगावचं महिला रुग्णालय किती ताईंनी पाहिलं जरा हात वर करा. लोढा मार्केटच्या शेजारी सगळ्यांनी पाहिलंय कसं हॉस्पिटल आहे ताई? एकदम भारी आहे. हॉस्पिटलचं उद्घाटन होऊन फक्त 13 महिने झाले. फक्त 13 महिन्याच्या कालावधीमध्ये हजारो माता भगिनींवर उपचार, त्यांचं आरोग्य दुरुस्त करण्याचं काम करण्यात आलं. आणि सर्व तरुणांना मला सांगायचं आहे की फक्त 13 महिन्याच्या कालावधीमध्ये 8,000 महिला डिलिव्हरी केसेस आपल्या या रुग्णालयामध्ये संपन्न झाल्या. 8,000. 2,500 सीझर केस. एक महिला डिलिव्हरी खाजगी दवाखान्यात करायला गेलो तर 15-20 हजार रुपये द्यावे लागतात. सीझर केस जर राहिला तर 25-30 हजार रुपये द्यावे लागतात की नाही? 50,000 रुपये द्यावे लागतात. याचा अर्थ असा आहे की ती गोर गरिबांचे पैसे, करोडो रुपये वाचवण्याचं पुण्याचं काम या महिला रुग्णालयाने त्या ठिकाणी केलेलं आहे. माझी विनंती आहे की टाळ्या वाजवून त्या रुग्णालयाला आशीर्वाद द्या. मला वाटतं की एवढा जनसमुदाय आहे, नजर पुरत नाही. प्रभाग क्रमांक 10चे 4च्या 4 उमेदवार धनुष्यबाणाचे निवडून येतील. हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. काहींना थोडी दुगदुगी आहे, मला एखादं तरी मिळेल. परंतु छत्रपती शिवाजीनगरच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी सांगतो, धनुष्यबाणाची जबाबदारी आता तुमच्यावर आहे. आपल्या मालेगाववर माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी नाशिक महानगरपालिका, धुळे महानगरपालिका आणि मालेगाव महानगरपालिकेची जबाबदारी दिलेली आहे. काल एकनाथजी शिंदे साहेब नाशिकला होते. काल सकाळपासून सभेच्या तयारी करता गेलो होतो. मागचे 4 दिवस नाशिकलाच होतो. नाशिकला पण युती केली नाही. अतिशय योग्य वागणूक नाशिकला मिळाली नाही. तुम्ही जर आज नाशिककरांना विचारलं तर नाशिककर तुम्हाला फोन करून सांगतील की तुम्ही काळजी करू नका, येणाऱ्या 15 तारखेला शिवसेनेला एवढं मतदान करू की नाशिक महानगरपालिकेवरही भगवा फडकणार आहे. नाशिककरांना दुःख झालेलं आहे. त्यांना ज्या पद्धतीची वागणूक दिली गेली आणि ज्या घटना घडलेल्या आहेत, तुम्ही कोणालाही फोन करून विचारा. आणि म्हणून आता काल पण सभेसाठी नाशिकला होतो. सकाळी 5-5:30 वाजता नाशिकवरनं आलो. सकाळी 9:30 वाजता धुळ्याच्या प्रचाराला गेलो.
4 प्रभागांमध्ये रॅल्या काढल्या, कुठे पायी रॅली, कुठे बाईक रॅली. आणि म्हणून शिवाजी भाऊ आता आपल्या मालेगाववर आता तुमची जबाबदारी आहे. मागच्या महिन्यामध्ये नाशिक जिल्ह्याच्या 11 नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. 9 ठिकाणी शिवसेनेने नगराध्यक्षाची निवडणूक लढवली. मला सर्व कार्यकर्त्यांना आनंदाने सांगायचं आहे, नाशिक जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला. 9 पैकी 5 नगराध्यक्ष फक्त शिवसेनेचे निवडून आले, फक्त शिवसेनेचे निवडून आले. 11 पैकी 5 शिवसेना, 3 राष्ट्रवादी आणि 3 भारतीय जनता पक्ष. काहींना वाटतंय की पैशाने आम्ही जनतेला विकत घेऊ. आणि आता हे समोरचे जे लोक आहेत ना, तुमच्या माजी पक्षाचे, त्यांना जनतेशी काय घेणे देणं नाही. त्यांना फक्त पक्षाचं काय पॅकेज येणार आहे त्याच्याकडे लक्ष आहे. मला तर कळालं फार मोठा आकडा आहे. अर्धे त्याच ठीक येतील. आता एक नेता तर बोलला, भाषण करत होता, काय बोलतो, आता जेव्हा लोक बोलायला लागले, का रे बाबा तुझं कुटुंब म्हणजेच पक्ष आहे का? एकाच कुटुंबामध्ये 3-3, 4-4 तिकीट. मग तो नेता आता काय बोलतोय, खरं म्हणजे तुम्ही पण निवडून दिलं होतं मागच्या वेळेस, आले का नंतर कधी काही सुखदुःखाला कधी आले का? ते लक्षात ठेवा. तो नेता काय बोलतो, मंत्री महोदयांनी एवढी कामं केलेली आहेत, एवढा विकास केलेला आहे की आमच्या पक्षातनं कोणच उभं राहायला बोलत नव्हतं, म्हणून आम्हाला त्याग करावा लागला, आम्हाला बळी द्यावं लागलं, म्हणून आमच्या कुटुंबातलेच 3-4 जण आम्ही उभे राहिलो. मी बोललो चला हरकत नाही, कमीत कमी तुम्ही एवढं मान्य तरी केलं की दादाभाऊ भुसे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या मालेगावच्या विकासाची कामं केलेली आहेत. मागच्या वर्षाला या रस्त्याची काय अवस्था होती ताई? ज्या रस्त्यावर आपला हा कार्यक्रम होतोय, संपूर्ण शिवाजीनगरचं चित्र बदललं का नाही? काही विकास झाला का नाही? आपल्या मालेगावचा विकास होतो आहे की नाही? जॉगिंग ट्रॅक, रस्त्यांची कामं, भुयारी गटार, महिला रुग्णालय, कॉलेज, DK गार्डन, राजमाता जिजाऊ गार्डन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं नूतनीकरण, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पूर्णाकृती पुतळा, आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचा पुतळा त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. खूप कामं सांगू शकतो, परंतु आणखी पुढे 3 सभा आहेत. मी आपल्याला विनंती करायला आलेलो आहे, काहींनी तर षडयंत्र रचलं होतं. त्यांना भीती आहे की मुस्लिम समाज बांधव आता आपल्याला मत देणार नाहीत. मग त्याने आपल्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या साठी खड्डा खोदला, षडयंत्र रचलं आणि त्या ठिकाणी या आसिफला, आसिफ गेला का? त्या आसिफला मशालीच्या चिन्हावर उभं केलं. का तो मुस्लिम समाजाची मतं खाईल. आपल्या उमेदवाराला त्यांना तर ती मतं मिळणारच नाहीत, परंतु
समोरच्याची म्हणजे धनुष्यबाणाची मतं खाण्याकरता त्या आसिफला उभं केलं. त्या संपूर्ण समाजाने निर्णय केला आणि आसिफला सांगितलं असं बिलकुल चालणार नाही, तुला सुद्धा शिवसेनेच्या सोबत राहावं लागेल. आणि म्हणून आसिफने या ठिकाणी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. संपूर्ण क्रांतीनगर भागाच्या सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. किती ताईंनी एसटी मधून प्रवास केला जरा हात वर करा. एसटी मधून कोण कोण प्रवास करायचे? एसटी मधून प्रवास काय ना, पहिले किती भाडं लागायचं ताई? पहिले किती भाडं लागायचं? तिकीट पहिले फुल लागायचं, आता किती लागतं? आता किती लागतं? हाफ तिकीट. कोणी केलं? माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी. त्यांचं टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. किती लाडक्या बहिणींना पगार मिळतो, सन्मान निधी मिळतो, जरा हात वर करा. वृद्धसले पगार मिळस. किती ताईंना सन्मान निधी मिळतो, जरा हात वर करा. किती मिळतात? किती? कस काय माहिती? त्या 1500 पैकी 500 इकडे मिळतात. पहिले त्या ताईला जर बाळाला शाळेचं दप्तर घ्यायचं असेल, बाळाला बिस्किट घ्यायचं असेल, घरामध्ये भाजीपाला आणायचा असेल, सासू सासऱ्यांचा औषध गोळ्या घ्यायच्या असेल तर नवऱ्याकडे हात पसरावा लागायचा. आता उलट झालंय. आता यांना तुमच्याकडे हात पसरावा लागतो. आज किती तारीख आहे? 11. 14 तारखेला काय कैलास? 14 तारीख आहे. कैलासला आधीच माहिती आहे 14 तारखेला 3-3 हजार रुपये येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणी आणली? कोणी आणली? जोरात बोला. एकनाथजी शिंदे साहेब. टाळ्या वाजून त्यांना आशीर्वाद द्या. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो. मला माहिती आहे वेळ भरपूर झालेला आहे. ताई, या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फक्त मालेगाव शासकीय जागेंवरचे घर अतिक्रमण नियमित करणं याची सुरुवात फक्त आपल्या मालेगावने त्या ठिकाणी केलेली आहे. साधारणतः आतापर्यंत 3-3.5 हजार घर त्या ठिकाणी 7-12 उतारा त्यांच्या नावावर सिटी सर्वेचा उतारा करण्यात आलेला आहे. साधारणपणे आणखी 2-3 हजार घरांचा उतारा त्याचं काम प्रगतीपथावर आहे. काहींचे उतारे पण तयार आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काळजी करायचं काही कारण नाही. आपल्या कॉलेज पासून तर डॉक्टर बळीरामजी हिरे साहेबांच्या बंगल्यापर्यंत, राजेंद्र भोसले साहेबांच्या पेट्रोल पंपाच्या पासून तर हिम्मतनगर पर्यंत सरकारची जवळपास 100-125 एकर जमीन एका संस्थेकडे होती. त्याच्यापैकी 70-80 एकर जमीन आता सरकारने जमा केलेली आहे. आणि या जमिनीवर आता सरकारचं नाव लागलेलं आहे.
त्या जमिनींवर गोरगरिबांच्यासाठी घरांची योजना असेल, हॉस्पिटलची योजना असेल, क्रीडांगण असेल, शाळा असेल, बगीचा असेल, ही सर्व कामं आता त्याच्यावर आपण करणार आहोत. काही लोक कोर्ट कचेरी करतायत, हरकत नाही, परंतु येणाऱ्या दिवसांमध्ये निश्चितपणे आता मार्केट यार्डच्या बाजूची पण जे काही आपले घर आहेत, मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, तुम्हाला काळजी करायचं काही कारण नाही. दादा भाऊ तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील आणि या सर्व घरांना न्याय कसा मिळेल त्याची जबाबदारी ही माझी स्वतःची असणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो, वेळ भरपूर झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये जर खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या मालेगावचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही. नगर विकास डिपार्टमेंट हे माननीय बाळा एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे. या मालेगावच्या विकासासाठी जेवढा निधी लागेल तेवढा निधी आपल्या मालेगावला ते उपलब्ध करून देतील, हा मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो. मला वाटतं की आपल्या सर्वांना काळजी करायचं काही कारण नाही. कोणाच्याही खोट्या भूलथापांना बळी पडू नका. मागच्या वेळेस आपले किती नगरसेवक होते या प्रभागातून? एक नगरसेवक होता, बरोबर ताई? मागच्या वेळेस या प्रभागाने काही कळत न कळत चुका केल्या, भोळ्या बाबड्या मनाने तुम्ही दुसऱ्या लोकांना निवडून दिलं, त्यांना निवडून तर दिलं, निवडून आल्याच्या नंतर 5 वर्ष तुमच्याकडे कधी ते फिरकले नाहीत. फिरकले का? कधी तुमच्या सुखदुःखामध्ये आले का? कधी एखादं विकासाचं काम आणलं का? परंतु तुमचा भाऊ दादा भुसेने सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला. मला वाटतं की छत्रपती शिवाजी नगर कधीही पाठीमागे राहणार नाही याची काळजी घेण्याचं काम दादा भाऊंनी तुमच्या केलेलं आहे. मग मागच्या वेळेस 4 पद असताना फक्त तुम्ही 1 नगरसेवक निवडून दिला. आता तर तुम्ही 4च्या 4 नगरसेवक निवडून द्या. या संपूर्ण भागाचं विकासाचं चित्र आणखी दुप्पट गतीने पुढे नेण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल, एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो. मला वाटतं की छत्रपती शिवाजी नगर नेहमीच आपण एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतो. येणाऱ्या काळामध्ये शिक्षण विभागाच्या माध्यमातून सुद्धा या गोरगरिबांच्या मुलांना अतिशय दर्जेदार शिक्षण कसं मिळेल हे तुम्हाला पुढच्या वर्षापासून पाहायला मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या गोरगरिबांना चांगलं शिक्षण देण्याचं काम शिक्षण विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि म्हणून आपण सर्वजण 4चे 4 उमेदवार धनुष्यबाणाचे बटन दाबून निवडून द्या, एवढीच कळकळीची विनंती करतो. प्रत्येक मतदार राजाला 4 मतं देण्याचा अधिकार आहे. एका मशीनवर वर पांढरी पत्रिका असेल, खाली गुलाबी पत्रिका असेल. धनुष्यबाणाचं बटन बघायचं, निशाणी बघायची, त्याच्या पुढचं बटन दाबायचं. त्याच खाली धनुष्यबाणाचं बटन, धनुष्यबाणचं चिन्ह बघायचं, त्याच्या पुढचं बटन दाबायचं. दुसरे जे मशीन राहील त्याच्यावर पण धनुष्यबाण बघायचं, त्याच्या पुढचं बटन दाबायचं. त्याच पद्धतीने त्याच्याच खाली वरची पिवळ्या रंगाची आणि खालची ब्ल्यू कलरची जी मतपत्रिका राहील, धनुष्यबाणाचं बटन चिन्ह बघायचं आणि त्याच्या पुढचं बटन दाबायचं. म्हणजे तुम्हाला किती मतं द्यायची आहेत? 4.
तुम्ही तो हुशार होता, मला वाटतं माहित नाही. ठीक आहे, सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो. आजची उपस्थिती पाहिल्यानंतर मला वाटतं मी बिंदास राहू आणि आपली पेटीने आकडेवारी घेणार शे. मी सर्व पदाधिकाऱ्यांना मी सांगतो, या मतपेटी बोलली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज नगर शिवसेनेचा बालेकिल्ला. जय हिंद, जय महाराष्ट्र.